2 दिवसापासनं फोरहेडवर असे 2 पिंपल्स नाचत होते. माहीत नाही काय करत होते. हॅलो गाईज, मी अंकिता तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. रोज सकाळची ऑलरेडी आपली दिनचर्या तर ठरलेलीच असते, बट कामानीसुद्धा ऑलरेडी यादी बनवलेली असते. 2 ते 3 महिन्यांनी सात्विकला असा ॲपल खायला दिलेला होता आणि माझ्या मुलाने आवडीने ॲपल खाल्ला आणि मलासुद्धा खाऊ घालत होता. जेवणामध्ये 2 दिवसापासून भाजीचं तर मी आणलेलं नव्हतं, म्हणून घरात जे काही कडधान्य आहे त्याच्यातच मी काम चालवत होते. आणि शुभमला अशी मसूरची भाजी तर आवडतेच, म्हणून तो आवडीने खातो आणि मी छान बनवून घेतलेली होती. येताना शुभमनी मस्त असा वडापाव आणलेला होता आणि मस्त दुपारची झोप झाल्यानंतर मी मस्त चहा एन्जॉय केला. बाहेर अचानक पाऊस पडत होता, बट सोसायटीतल्या मुलांना पार्किंग सोडायची नव्हती आणि पार्किंगमध्येच मस्त गडबड करायची होती. वर आल्यानंतर सात्विकला असा ऑमलेट केक बनवून दिलेला होता. याची रेसिपी नक्की तुम्हाला मी सांगणार आणि मुलं आवडीने खातात, तुम्हीसुद्धा करा. बाबा आल्यानंतर सात्विकची मस्ती काही थांबत नाही. आईने हे गरे आणलेले होते आणि मला ते आवडत नाही, मी फक्त शुभमसाठी झाकून ठेवलेले होते. रात्रीच्या जेवणामध्ये आम्हाला चिकन बिर्याणी बनवायची होती आणि जोपर्यंत चिकन बिर्याणी बनत नाही तोपर्यंत मला गॅस ओटा सोडायचा नव्हता, कारण चिकन बिर्याणी चांगली बनली पाहिजे ना, म्हणून. चिकन बिर्याणी होतपर्यंत शुभम मस्त 10:30पर्यंत आलेला होता आणि आज नवऱ्याला खूप वर्कलोड झालेला आहे हे त्याच्या फेसवरूनच समजत होतं. शुभम आल्यानंतर सात्विकची थोडी मया झाली, सात्विकची थोडी मस्ती झाली आणि माझी तोपर्यंत अशा प्रकारे बिर्याणी शिजली. खूप टेस्टी बिर्याणी झाली होती. मला तर याची रेसिपी येत नव्हती, बट मी आपल्या मनाने काही पण केलं ते छानच होते. रात्री जेवण झाल्यानंतर खाली आम्ही मेडिकल स्टोअरमध्ये गेलो आणि शुभमने मला अशी आईस्क्रीम घेऊन दिली. सात्विकला तर आईस्क्रीम आणि कोल्ड ड्रिंक या दोघांपैकी आम्ही काही देणारच नव्हतो, कारण बाहेर पाऊस पडतो आणि त्याला आम्ही असलं काही देत नाही. कोण म्हणतं नवरा असलं की सगळे काम मला करावं लागतं? नाही. शुभम असला की सात्विकचे अर्धे काम, सात्विकचे पूर्ण काम म्हणजे म्हटलं जाईल तर शुभमच करतो आणि आम्ही आमचा दिवस असा संपवला. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. माझ्या नवऱ्यानेसुद्धा असा डान्स केला, एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी. कसा डान्स केला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय बाय.